ह्या आपल्या कोकणात जाणाऱ्या सगळ्या एसटी मंडपीला ज्या वस्तू बांधतात त्याच्यामधली ही फळं आहेत. हे आहे कांगाल, हे आहे कौंडाळ, ही भोपळी आणि ही शिरवड. श्रावण म्हटला की सणांची सुरुवात आणि ह्या सुरुवातीमध्ये सर्वात महत्त्वाचा जर कोकणवासियांसाठी जर कोणता सण असेल तर तो आहे गणेशोत्सव. आणि ह्या गणेशोत्सवासाठी आता आपण जाणार आहोत आता आमच्या गावी म्हणजे हरकुळात. तर हरकुळात जाण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत. तर आमच्या इथून आता शिवसेनेने मोफत कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी एसटी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर आता हे आपल्या आपण ज्या बसने जाणार आहोत, ज्या एसटीने जाणार आहोत ती आता ही आपली एसटी आहे. आणि आता थोड्याच वेळात ही एसटी सुटेल. नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मंडळी आता चाललो आहे गावाला गणेशोत्सवासाठी आणि आपल्यावर आपला मित्र पण चाललेला आहे. नमस्कार, विशाल पवार. आता गणपतीचं आगमन झालं आहे आता कांजूरमधल्या. आता कांजूरमधल्या गणपतींचं पण आगमन होतं आहे. तर आता आपण थोड्याच वेळाने आता एसटीने जाणार आहोत गावाला. बऱ्याच दिवसाने म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षानंतर एस टीचा प्रवास आता करतो आहे. कारण ज्यापासून कोकण रेल्वे झाली त्यापासून काय लालपरीचा प्रवास आपण मुंबई ते कोकण केला नव्हता. ह्या आपल्या कोकणात जाणाऱ्या सगळ्या एसटी आता या इथे उभ्या आहेत. नाव सांगितलं आणि ही आहे आपली एसटी. आणि ही आहे आपली सीट. आता बऱ्याच वर्षानंतर लालपरीचा प्रवास केला आहे. म्हणजेच एस टी गाडीचा भरपूर वर्षाने प्रवास केला आणि आता आम्ही आहे खारेपाटणमध्ये. तुम्हाला पाठीमागे दिसत असतील भरपूर लांबच्या लांब अशा रांगा लागल्या एस टीच्या. बहुतेक अशा एस ट्या या कोकणामध्ये गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात आल्यात, त्याही मोफत.
मुंबईहून सुटलेल्या प्रत्येक गाडीची ह्या ठिकाणी आता एंट्री होते. त्याच्यानंतर एक एक गाडी सुटते आता. मुंबईवरून गावाला यायला सकाळचे 9:30 झाले. मंडळी, आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या दिवशी आमच्या गावामध्ये भटजींच्या इथे मांड असतो. आजच्या दिवशी सर्व महिला या उपास धरतात आणि आपण आता तो मांड पाहायला जाऊया. त्या ठिकाणी हरतालिकेचे पूजन होते ते पाहूया जाऊन. कोण कोण आले? हा, तू आधी पुढे. आता हे सगळे बसलेले आहेत पूजेला, कारण हरतालिका आहे आणि सगळ्यांचे उपास पण आहेत. गोविंदाय नमः. आचम्य हरि ओम केशवाय नमः. नारायण नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. कृष्णाय नमः. हरे नमः. श्री कृष्ण परमात्मने नमो नमः. नमस्ते नमोते श्रीमन् महागणपतये नमः. विश्वदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. मातापितृभ्यो नमः. लक्ष्मीनारायणाभ्यो नमः. शक्तिपुरन्दराभ्यो नमः. उमामेश्वराभ्यो नमः. आदिजाति नवग्रहदेवताभ्यो नमः. कालकामपरशुरामभ्यो नमः. सर्वेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. नमो महत्वक्षरे महात्वविला नमो गश्य नवीन कोण नाही ना. नमो गश्य इथे बंदुकीचे लोक करतात. लंबो दृश्य विकलो विघ्ननाशकानादिते लंबविदुकानादिते बालचंद्रगजानन वाजगनामय श्रीनारायण विद्यारंभे वाहेज प्रवेश निर्गम्य तथा संग्राम संगड़े विघ्नस्य विजयति दुकान बंधन देवति दुर्गम प्रसन्न जय शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते. सर्वदा सर्वकार्येषु श्यामले देव भगवान मंगलाय आदित्य देव देव विद्या बलं देव लक्ष्मी वददे ध्रुव स्वामी दावत पिशाचे जगत से पर्याय गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणव सर्व कार्यासिद्धये भविष्यकाले पूजितकाले सर्व विघ्न हरतस्मै गणाधिपतये नमः. महापुरुष संस्राज्ञा प्रवर्तमान साथी ब्राह्मण सीधे बराटे विष्णुपदी जिपेद्वारा होते वैवस्वत वन्मंतरे अष्टादशते भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापदे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे देशादिमांचे संग
वर्धमाने विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षावृतो भाद्रपदमासे कृष्णपक्षे अद्य तृतीयान्ति तौ भौमवासरे गण्यान्ति वर्धमाने चंद्रे मकरस्थितिषु सूर्ये कर्कस्थितिषु देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिसंख्येन सकल शास्त्र पुराण फल प्राप्तदशे आयुष्य आता उद्यापासून गणपती उत्सवाला सुरुवात होते आणि आता गणपतीची घरामध्ये आता तयारी देखील चालू आहे. तर आता आपण तयारीला सुरुवात करूया. आमचा गणपती आता आलेला आहे. पावसामुळे आधीच आणून ठेवलाय आणि आता मंडपीला ज्या वस्तू बांधतात त्याच्यामधली ही फळं आहेत. हे आहे कांगाल, हे आहे कौंडाळ, ही पोपळी आणि ही शिरवड. या सर्व गोष्टी गणपतीच्या मंडपीला बांधायच्या. बाबा मी कट बांधतोय. मी कट सरळ बांधतोय. माझे नातच करायचं. अर्धा तास लावले तरी किती बांधलं पाहिजे. ही सजावटीसाठी मंडपीच्या आणलेली फुलं आहेत. याला म्हणतात नांगरखडी. हा तिरडा. आणखी हे आहेत कुरडूची फुलं. ह्या कुरडूची भाजी पण करतात. ही फुलं आहेत हरणाची. ही सर्व फुलं रानफुलं आहेत ही. आणि ही सर्व रानफुलं आता मंडपीला बांधायची. आहेत आंब्याची पानं. हा नारळ आपण मंडपीला बांधायचा. असं आपल्याला बांधायचे आहेत एकत्र. आणि हे आहे मंडपी. या मंडपीला आहे असं बांधून सर्व सजवायचे. बस आजीच्या मांडीवर बस. बस हा अम्मा. पहिला तर मंडळी, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. टेक केअर. गुड बाय.